त्या भडव्याला काल रात्री शोधून काढलाय शिवसैनिकांनी. खूप शोध घेतला म्हणे, खूप धावपळ झाली त्यांची. आता एवढी धावपळ केली, एवढा शोध घेतला, एवढी तसदी घेतली, नंतर हा हागऱ्या तुमच्या हाताला लागलाय म्हटल्यावर त्याला फ्रॅक्चर करूनच पोलिसांना द्यायला हवा होता यांनी. कारण तो भडवा या काकांना मारू लागला तर तिथं उपस्थित एकालाही पुढे सरसावून त्याला जेरबंद करता आलं नाही. सगळे हुलाहुल पंढरपूर होते. पुढे जातोय, मागे येतोय, पकडू की नको पकडू. आणि हा व्हिडिओ ज्यानं कोणी शूट केलाय ना त्यालाही मानलं पाहिजे. चलता फिरता न्यूज चॅनल बनलाय तो. इथं तुझ्या बापाच्या वयाचा एक म्हातारा हकनाक मार खातोय, पण त्याला वाचवणं महत्वाचं नाही वाटलं याला. आधी व्हिडिओ बनवला मस्तपैकी. ही घटना घडली त्यावेळेस त्या फुटपाथवरून असंख्य लोक ये जा करत होते. एकालाही पुढे सरसावत हे रोखणं आवश्यक वाटलं नाही. ही या शहरातून लोप पावत चाललेल्या माणुसकीची लक्षणं आहेत. कालपासून सगळ्याच टीव्ही चॅनल्सवर एक अतिशय भयंकर पण तितकीच चीड आणणारी बातमी पाहतोय आपण. आता या चॅनल्सचे जे अँकर्स आहेत ते कसे बोलतात अगदी सोफिस्टिकेटेड भाषेत. स्वच्छतेचा आग्रह धरणं एका वृद्ध नागरिकाला चांगलंच महागात पडलं. ठाण्यात 70 वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकाला एका ओला उबेर चालकानं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अरे ही घटना नुसती धक्कादायक नाही आहे, धक्कादायक आहे काही घटना. स्वच्छतेचा आग्रह धरणे एका वृद्ध नागरिकाला चांगलंच महागात पडलं आहे ही भाषा झाली का? मित्रो, संविधानानं प्रत्येक भारतीय नागरिकाला संचार स्वातंत्र्य दिलंय. कुठल्याही प्रदेशात वास्तव्य करत आपली उपजीविका करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. पण हेच स्वातंत्र्य उपभोगत असताना आपल्यावर काही अलिखित बंधनं आणि हक्कांसोबत आलेली कर्तव्यही पार पाडायची असतात. हे मात्र सोयीस्करपणे विसरून बरेच लोक आपल्याच गुरमीत जगत असताना दिसतात आपल्याला. त्यातलीच एक जमात म्हणजे भैया लोक. तर माझ्या भाषेवर असाही आणि तसाही आक्षेप घेतला जातो. त्यामुळे मी माझ्या भाषेमुळे कोणी दुखावलं जाईल किंवा माझ्यावर कुठली तरी कारवाई होईल याबद्दल सध्या काही घेणं न देणं, फोकट का चुना लगा के जाना असाच वागतो. कारण छोट्या छोट्या गोष्टींवरून मागच्या 5 महिन्यात 7 वेगवेगळ्या शहरात जवळपास 11 पोलीस ठाण्यात माझ्या विरोधात तक्रारी झाल्या. त्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हा आता 80 तिथं 85, त्यात काय एवढं. 35-40 वर्षांपूर्वी किंवा माझ्या जन्माच्या अगोदर महाराष्ट्रात आलेले असंख्य UP बिहारी हे इथल्या संपन्नतेचा लाभ ओरबाडून घेत सदन झालेत. रिक्षा टॅक्सी चालवून, भेळ पाणीपुरीचे ठेले लावून, चौपाट्यांवर तेल मालिश चंपी ते करून यांनी पैसा कमावला. मेहनत केली नाही असं नाही, माझं म्हणणं नाही आहे. प्रचंड मेहनत केली यांनी. अनेकांच्या प्रॉपर्टीज बनल्या मुंबईत. पण त्याच मुंबईत आमचे घाटी लोक हे मागेच राहिले. ए घाटी, उठापाटी, चल चौपाटी असं घालून पाडून बोलणाऱ्या गुजराती मारवाड्यांच्या कारखान्यातून माल वाहतूक करणारे आमचे माथाडी कामगार, हेलपाटीवाले, हमाल हा वर्ग म्हणजे आमचा घाटी मराठी माणूस. याच्या पुढे आम्ही कधी गेलोच नाही. 80च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत मुंबईत मराठी माणसाला घाटीच म्हटलं जात होतं. आता या घाटी मानण्यानं आम्हाला काही फरक पडत नव्हता. कारण होतो आहोत आम्ही घाटावरचे घाटी. पण आम्ही मुंबईत आलो किंवा आमच्यासारख्या अनेकांच्या वाडवडिलांचा तर इथे जन्म झाला. त्या स्थानिक घाटी मराठी माणसानं स्वतःला एका चौकटीत स्वतःला बांधून घेऊन या शहराचा आब राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कारण मला माझ्या वाडवडिलांना हेच वाटत आलंय की ही माझी जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, मातृभूमी आहे. हे माझं शहर आहे. ही मुंबई मला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक वस्तुपाठ घालून देते, जगण्याचा मंत्र शिकवते. काही झालं तरी रात्री पोटभर जेवायला घालूनच झोपवते. त्या भूमीचा आदर करणं, सन्मान करणं, इथल्या सोयीसुविधा ज्या आमच्या कष्टांच्या पैशातून टॅक्स पे केल्यानंतर उभ्या राहिल्यात त्यांचाही आदर करणं हेच आम्हाला शिकवलं गेलं. तर या नोटवर मला एक गोष्ट विचाराविषयी वाटते तुम्हाला, मुंबईत राहणाऱ्या जे असतील त्यांना. हे सगळं मी जे सांगितलं ते खरं आहे, पण तुम्ही आम्ही सो कॉल्ड घाटी हे शेवटचे कधी म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यात गेलेलो होतो हा एक प्रश्न आहे माझा. आठवा जरा. कधी आपण अशा या मोफत दवाखान्यातले उपचार घेतलेले आहेत शेवटचे? नाही जात आपण. कारण आता तिथं काळ्या बुरख्यातल्या UP बिहारी मुसलमानांच्या बायकाच जास्त दिसतात रांगांमध्ये. 2 हातात, एक कडेवर, एक पोटात अशा स्थितीत हे लोक मुंबईतल्या मोफत दवाखान्यांचा लाभ घ्यायला अग्रेसर असतात. गर्दीच गर्दी. JJला जा, KMला जा, नायरला जा, इथंही भय्येच चोहीकडे दिसतात आपल्याला. कधी कधी प्रश्न पडतो हा महाराष्ट्र आहे की UP बिहार आहे. आणि गंमत बघा, रेल्वे किंवा बसेस, आता मेट्रोज
इथंही आता या लोकांचाच भरणा, यांचीच गर्दी झाली. मराठी माणूस त्या गर्दीत हरवत चाललाय. मी ज्या सरकारी दवाखान्यांची नावं घेतली आता, त्यातलंच एक KEMचं उदाहरण घ्या. आपल्या मराठी माणसांना इथं आपला सिरियस झालेला पेशंट घेऊन जायचा आहे KEMला. आपण कधी जातो KEMला? जेव्हा पेशंटचं म्हणजे त्या पेशंटच्या बरं होण्याच्या आशा संपलेल्या असतात. खाजगी हॉस्पिटलवाल्यांनी मोठमोठाली बिलं बनवलेली असतात. आता शेवटचा पर्याय जे नायर, नाहीतर कूपर किंवा मग KEM. पण इथं KEMच्या दारात रुग्ण तडफडत असला तरी त्याला दाखल करून घेतलं जात नाही, कारण आत जागाच नसते. हॉस्पिटल ओव्हरफ्लो, डॉक्टर, नर्सेस आणि बेडची क्षमता संपलेली असते. मग आठवते शिवसेना. कोणी दगडूदादा सकपाळांना फोन लावतो, कोणी तिथल्या लोकल शाखा प्रमुखाला फोन लावतो. मी स्वतः एका केसमध्ये रात्री 12 वाजता नाना आंबोलेंना फोन केला होता आणि नानांनी पहिल्याच रिंगमध्ये माझा फोन उचलला. पुढच्या 5 मिनिटात विरारहून KEMच्या दारात येऊन पडलेला पेशंट, जो तासभर झालं तरी त्याला ॲडमिट करून घेतलं जात नव्हतं, त्याला ॲडमिट करून घेतलं गेलं 5 मिनिटात. मला वाटलं मी नानांची झोपमोड केली की काय एवढा रात्री 12 वाजता फोन केला. पण नाना पहाटे 3-3 वाजेपर्यंत KEMमध्ये रुग्णसेवाच करत असतात असं नंतर मला कळलं. तर माझ्या फोननंतर नानांनी KEM गाठलं, त्या पेशंटला गर्दीतून ओळखून काढला, त्याचा फोटो काढला आणि मला व्हॉट्सअप केला की हाच ना तुमचा पेशंट. तर मी पाठवलेला पेशंट 12हून विरारला परतला. नानांची मेहरबानी आणि स्वामींची कृपा. पण आज मुंबईत काय, ठाण्यात काय, सगळ्याच मेट्रो सिटीत या भैयांनी आणि इकडून तिकडून आलेल्या घुसखोरांनी आमची शहरं बळकावलेली आहेत. खातात इथलंच, पण हाकतात पण इथंच. आता तो ठाण्यातला ओला उबरवाला भाडखाऊ, तोंडात भरलेला गू तिथं रस्त्यावर हगत होता. होय, गुटखा नसतो तो, तोंडात गुटखा खाल्लेला आणि तो थुंकत होता, पाचूळ भरत होता. तर हे मला सांगू नका तो गुटखा होता वगैरे. तो गुटखा नसतो. हे लोक गूज खातात आणि आमच्या शहरात रस्ते हाकतात असे तोंडानं. यांना कुणी टोकायचं नाही, कुणी रोखायचं नाही. तर हा चादरमोद हट्टाकट्टा दिसतोय त्या व्हिडिओत. पण समोरचे ते वयोवृद्ध काका, ज्यांनी त्याला हटकलं की नको इथे हागूस, तर याला राग आला, प्रचंड राग आला. बघा, त्या काकांना मराठीतून शिव्या द्यायला लागला. ही नवीन ट्रिक आहे या भाडव्यांची, मराठीतून शिव्या द्यायची ही नवीन ट्रिक आहे. म्हणजे काय आहे की मराठीतून शिव्या द्यायच्या म्हणजे सगळ्यांना वाटणार की हा मराठी माणूस आहे, सो कॉल्ड घाटी आहे. थोडक्यात काय, तर मराठी माणसाला बदनाम करायचं आहे. निघाला कोण, तर भैया निशांत शुक्ला की काहीतरी नाव आहे त्याचं. लाथा बुक्के, हातात आलेला दगड, नंतर झाडाच्या फांद्या, जे मिळेल त्याचा वापर करून मारलं यानं त्या काकांना. हे काका म्हणजे सोरेस दस्तूर नावाचे एक गृहस्थ आहेत, बहुतेक पारसे असावेत. ते ज्युपिटर हॉस्पिटल परिसरातले ते शेट कॉम्प्लेक्स आहे ना, तिथे राहतात. सपत्नीक फुटपाथवरून इव्हनिंग वॉक करायला, फेरफटका मारायला निघालेल्या या ज्येष्ठ नागरिकाला कुणीतरी सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करताना दिसतोय, म्हणून त्याला टोकलं यांनी. तर हा भैया प्रक्षुब्ध झाला, त्या काकांना मारायला निघाला. अरे बाप है, फिर भी कतल किया ना। मैं नहीं बोल रहा हूँ उसको बहन को। लौड़े पानी में छुप रहा हूँ सर, उल्ला कर रहा हूँ, मुंह धो रहा हूँ, बहन तो बोल रहा है इधर क्यों कर रहा है? लौड़े तो आते किधर से ये लोग बहन को? इंग्लिश की औलाद बहन के लौड़े, मादर चोट, इंग्लिश के गाली देने वाले, पूजा इसी घर लौड़े। पाहिलं मित्रो, या भैयाची मुजोरी. उगाच तो अविनाश जाधव नाही चोपत या भैयांना. यांची लायकीच हीच आहे, यांना चोपायलाच पाहिजे. वयोवृद्ध माणूस आहे, त्याला जीव जाईल या इंटेन्शननं मारायला धावला. याच्या बापाची मुंबई आहे की काय? हा महाराष्ट्र या फुकट चोदूंना आंदण दिलंय की काय, असं वाटायला लागलंय आता मला. आता या भाडव्यांना मारलं कोणी, मनसेवाल्यानं किंवा शिवसैनिकांनी, आणि मी जर या मारहाणीचं समर्थन केलं तर असेही काही लोक आहेत जे लगेच हिंदुत्वाच्या नावानं गळे काढतात, छात्या पेटतात, लगेच रुदाली बनतात, विचारतात हेच काय तुमचं हिंदुत्व? तो UP बिहारी हिंदू नाही आहे का?
इतर वेळेस तुम्ही हिंदू मुस्लिम करत असता, मग या बिचाऱ्या हिंदू परप्रांतीयाला असं का असा आकस, त्याला मारल्यावर तुम्ही का खुश होता? नाही खुश होतो, पण त्या सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की आला आहात ना महाराष्ट्रात, आमच्या घाटी लोकांच्या राज्यात, तर राहा इज्जतमध्ये, कमवा सचोटीनं आणि खा प्या सुखी राहा. मुंबईत घरं घ्या, अनधिकृत झोपड्या बांधा, वर तिकडे जौनपूरला, बलियाला, फैजाबादला तुमच्या गावी बंगले बांधा, इकडेही वोटर कार्ड तिकडेही वोटर कार्ड, मजा करा. मराठी माणसाच्या फाटक्यात पाय घालू नका, फक्त एवढं लक्षात ठेवा. तर इस्लामी आक्रमणाचा धोका ओळखून गजवाये हिंदला रोखायचे तर एक हिंदू म्हणून दुसऱ्या हिंदूला सोबत घेऊनच पुढे जायचं आपल्याला. पण हा परप्रांतीय जो हिंदू जरी असला तरी माझ्या महाराष्ट्र धर्माच्या आड येत असेल ना, मराठीला आव्हान देत असेल आणि अब हमारा राज आहे असं म्हणत जर रस्त्यावर हागत असेल तोही तोंडानं, तर त्याला जाब विचारला जाणार. यांना रोखणाऱ्यांवर हे असे कालसारखी मुजोरी जर करत असतील ना, वर मराठीत शिवीगाळ करून वेगळाच संभ्रम पसरवत असतील, काय जोड्या लोड्या तुझ्या आईची घर लवड्या. तर हे काही ठराविक हरामखोर घातक आहे, ते लक्षात घ्या. हिंदू म्हणून यांना आपल्यासोबत घेऊन चालण्याच्या लायकीचे नाही आहेत हे, कळलं का? त्या भडव्याला काल रात्री शोधून काढलाय शिवसैनिकांनी, खूप शोध घेतला म्हणे, खूप धावपळ झाली त्यांची. आता एवढी धावपळ केली, एवढा शोध घेतला, एवढी तसदी घेतली, नंतर हा हागऱ्या तुमच्या हाताला लागलाय म्हटल्यावर त्याला फ्रॅक्चर करूनच पोलिसांना द्यायला हवा होता यांनी. त्यांनी काय केलं, दिला त्याला असं, वाचला खरं तर तो. त्याची मुजोरी त्याच्या गांडीतून बाहेर काढणं गरजेचं होतं काल. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलिसांना आदेश दिलेत की याच्यावर 307 लावा, अटेम्प्ट टू मर्डर. पोलीस काय करतात माहीत नाही मला, पण कायद्याचा बडगा, अगदी तेल लावलेला बडगा या मुजोर भैयांना दाखवणं गरजेचं आहेच. पण त्याआधी थोडी चंपी पोलीस स्टेशन बाहेरही व्हायला हवी. ते मनसेवाले बरोबर झोडपतात त्यांना. हे परप्रांतीय जे आपल्या जीवावर गब्बर झालेत ना, त्यांना रब्बर लावून सरळ करणं ही काळाची गरज आहे. नाहीतर काल त्या दस्तूर काकांचा जीव गेला असता हो, पाय तर फ्रॅक्चर झालाच आहे त्यांचा, पण प्रचंड मानसिक धक्का बसलाय त्या जोडप्याला. त्यांची हिंमत होणार नाही आता पुढचे काही दिवस आपल्याच घराजवळच्या फुटपाथवरून इव्हनिंग वॉक करायला. कारण तो भडवा या काकांना मारू लागला तर तिथं उपस्थित एकालाही पुढे सरसावून त्याला जेरबंद करता आलं नाही. सगळे हुलाहुल पंढरपूर होते, पुढे जातोय मागे येतोय, पकडू की नको पकडू. आणि हा व्हिडिओ ज्यानं कोणी शूट केलाय ना, त्यालाही मानलं पाहिजे. चलता फिरता न्यूज चॅनल बनलाय तो. इथं तुझ्या बापाच्या वयाचा एक म्हातारा हकनाक मार खातोय, पण त्याला वाचवणं महत्त्वाचं नाही वाटलं याला. आधी व्हिडिओ बनवला मस्तपैकी. ही घटना घडली त्यावेळेस त्या फुटपाथवरून असंख्य लोक ये जा करत होते, एकालाही पुढे सरसावत हे रोखणं आवश्यक वाटलं नाही. ही या शहरातून लोप पावत चाललेल्या माणुसकीची लक्षणं आहेत. आता चला, बरंच बोललो ओघाओघात. हिंदू हिंदू म्हणून या परप्रांतीयांना अजून किती उरावर बसवायचं याचा विचार एक हिंदू म्हणून सगळ्यांनी कराच करा, पण सगळ्यात आधी इथल्या मराठी माणसानं करा. आपण विखुरलोय म्हणून बाहेरून आलेले हे आपल्याला असं कोपऱ्यात नेऊन चेपतायत. हे असं सुरू राहू द्यायचं की संपवायचं हे तुमचं तुम्हीच ठरवा. मी तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.